एका माणसाला रस्त्यात एक अनोळखी साधू भेटले. चेहऱ्यावर गंभीर शांतता, डोळ्यात विलक्षण तेज. त्या माणसाला माहीतच नव्हतं समोर उभा असलेला व्यक्ती म्हणजे यमराज आहेत. पाणी मिळेल का, इतकंच ते म्हणाले. क्षणाचाही विचार न करता त्या माणसाने पाणी दिलं. तहान भागल्यावर यमराज हसले आणि म्हणाले, मी तुझे प्राण घेण्यासाठी आलो आहे, पण तू माझी तहान भागवलीस, म्हणून मी तुला एक संधी देतो, तुझं नशीब बदलण्याची संधी. यमराजांनी त्याला एक डायरी दिली. तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. या डायरीत तू जे काही लिहिशील ते तसंच घडेल. पण लक्षात ठेव, वेळ फक्त 5 मिनिटांचा. माणसाचे डोळे चमकले. त्याने घाईघाईने डायरी उघडली. पण पहिल्या पानावरती लिहिलं होतं की तुझ्या शेजाऱ्याला लॉटरी लागणार आहे, तो कोट्याधीश होणार आहे. क्षणाचाही विचार न करता त्याने लिहिलं, माझ्या शेजाऱ्याला लॉटरी लागू नये. पुढचं पान उघडलं तर तुझा मित्र निवडणूक जिंकून मंत्री होणार आहे. त्याने लगेच लिहिलं, माझा मित्र निवडणूक हरावा. अशी पाने उलटत राहिली आणि प्रत्येक पानावर त्याने स्वतःसाठी नाही तर इतरांचं वाईटच लिहिलं. शेवटी त्याला स्वतःचं पान दिसलं. तो पेन उचलणार इतक्यात यमराजांनी त्याच्या हातातनं डायरी काढून घेतली. वत्सा, तुझा 5 मिनिटांचा वेळ संपला आहे, यमराज गंभीर स्वरात म्हणाले. तू तुझी संपूर्ण संधी इतरांचं नुकसान करण्यात घालवलीस. तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीस. तुझं आयुष्य वाचवायची संधी तू स्वतःच गमावलीस. आता काहीही बदल होणार नाही. हे ऐकताच त्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यात पश्चाताप, मनात भीती, पण वेळ निघून गेला होता.